आणि आता मी देवपूजा करणार आहे। सर्व देव मी पितांबरीने स्वच्छ धुवून घेतलेत। त्यानंतर आता देवारा व्यवस्थित साफ करून घेणार। आम्ही देवाऱ्यामध्ये लाईट लावली आहे, त्यामुळे कधी कधी पाऊस पडला की किरकिर किडे वगैरे पण आतमध्ये जाऊन बसतात, त्यामुळे तिथे ते घाण करतात। त्यामुळे मी पूर्ण देवारासुद्धा साफ करून घेतला आहे। संपूर्ण देवपूजा उरकण्यासाठी मला जवळजवळ 1.5 तास लागला, पण मी हे 9 पट फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवत आहे। आमच्या देवाऱ्यावर जास्त देव आहेत, त्यामुळे जास्त वेळ लागतो। अशा प्रकारे मी सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेतलं। अजून एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते, ती म्हणजे आपण देव जर पितांबरीने घासले तर जास्त बरं पडतं, कारण की तेजांबरी किंवा दुसऱ्या कोणत्याही ज्या उत्पादनं आहेत त्याने काय होतं, आपले हात काळवंटतात। त्यामुळे पितांबरीने घासल्यावर ती देवसुद्धा व्यवस्थित स्वच्छ निघतात आणि आपल्या हाताला पण इजा होत नाही तेवढ्या प्रमाणात। सो मला शेअर करावं वाटलं ही गोष्ट। लॉकडाऊनमुळे फुलेवाले वगैरे सगळे बंद होते, त्यामुळे फुले पण फार थोडीच होती माझ्याकडे, तरी मी त्यातच मॅनेज केलं। नाहीतर आम्ही फुले वगैरे, हार वगैरे सगळं घालतो देवांना, फुले पण भरपूर प्रमाणात घालतो। अशा छोट्या छोट्या माळासुद्धा मिळतात, सो आम्ही त्या आणलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्या देवांना त्या घालतो। त्यामुळे देवारा पाहिला की समाधान वाटतं आणि देवारा अजूनच छान दिसतो। आता माझी पूजा ऑलमोस्ट झाली आहे, आता मी जो उंबरा पूजेन। तुम्हाला ही देवपूजा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। अशी सिंपल अशी मी रांगोळी काढते, कारण फार चांगली काढूनही उपयोग होत नाही। आमच्या घरात 3-3 कार्टून आहेत। ही रांगोळी काय 5 मिनिटाचीच कथा आहे, त्यानंतर ती दिसतही नाही। अशा प्रकारे माझी आरती सुद्धा झाली आहे आणि देवाला नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे। गुड आफ्टरनून। आत्ता मी हा शूट यासाठी करते की आमचं मम्मा झोपलं आहे आणि तिचे कान मी अचानक पाहिले तर मला पीके मधल्या आमिर खान सारखी ती मागून वाटली। सो म्हटलं शूट करून तुम्हाला सुद्धा दाखवूया आणि तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटते ती पीके मधल्या आमिर खान सारखे तिचे कान खरंच वाटतायत का। मम्मा तू उठली तू उठे? पप्पा कुठे गेले? भूल गेले?
कधी येणार पप्पा आता आपले? हं? का गेलेत ग भूर, का गेलेत? तू काय करतीस? असं तेलाचं मात्र करायचं नाही. आपण जाऊया खाली, जाऊया जाऊया का ग खाली बबडू? जाऊया. तेल नको लावू, मी लावते. हा रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे. पावसाळ्याची चाहूल आता लागलेली आहे सर्वत्र. आता हळूहळू हळूहळू धो धो पाऊस पडायला सुरुवात होईल. तुझी लागलं का बघा. नाही का? काय झालं, काय झालं माऊ, काय झालं, काय झालं, काय झालं माऊडीला? मधूनच हॅपी टू यू. नीचे वाले म्हणजे ती टाकाटाकी खेळायला वाटतं तुमच्यासोबत. तुझं कौतुक बास करायची वेळ आली बाई. आरू मोज बघू किती आहेत. आणि एक कुठं गेला? एक. आणि ए फॉर काय असतंय का? आणि बी फॉर काय असतंय? बी फॉर असू दे. तुझंच आहे ग, तुझंच ए आहे. फॉर बी फॉर सी फॉर Cat. डी फॉर डॉग. डॉग. ई फॉर एलिफंट. नाही, आम्ही डी पर्यंतच शिकवलं. हा चला तर मग आपण व्हिडिओ येतो.